तर थोडक्यात तुझं असं म्हणणं आहे की मास्कची फॅक्टरी टाकायची नाही रे, मजा नाही यार, आणि रिस्क फार आहे रे. अरे 3 वर्षांनी 4 वर्षांनी जेव्हा कोरोना संपेल, ही वॅक्सिनेशन प्रोसेस संपेल, तेव्हा काय करतं त्या फॅक्टरीचं? खा तरी, नाही तर बोल तरी माझ्याशी. भाई तुला एक प्रश्न विचारू का? त्या दिवशी समोरसकांनी आपल्या घरी येऊन एवढा मोठा राडा केला, तरी तू त्या माणसाबरोबर बिझनेस करायला कसा तयार झाला रे? मी असतो ना, बिझनेस लय लांबची गोष्ट, चाय पण पिलो नसतो त्या माणसाबरोबर. उचल ते खालचं, उचल. आणि मी पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन राडा केलाच ना. अरे तरी पण ते मला मदत करतायत चैत्या. भाई तेच तर म्हणतोय मी, एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्या माणसाबरोबर बिझनेस करायला कसा काय तयार झालास? काही माणसं असतात चांगली चैत्या. मी एवढा राडा करून पण त्यांनी मला माफ केलं रे. वर स्वतःहून बोलवून घेतलं ऑफिसमध्ये, स्वतःहून. म्हणून त्या दिवशी आपल्या घरी येऊन त्याने तुझ्याच हातात तुझे डिवोर्स पेपर दिला, ते तू विसरला स्वतःहून. कधी कधी काही गोष्टी खिशाला परवडत नाहीत चैत्या, त्यात अपमान पण येतोय. एकतर मनासारखी नोकरी नाही, त्यात या कॅबच्या पैशावर काही भागत नाही. ते पावभाजी खायची म्हणली ना, वडापाव खावा लागतोय. आणि भाई तू वडापाव कमी आणि मिरच्या जास्त खातो, माहितीये का तुला? काम झालं मिरच्या खा, काम नाही झालं मिरच्या खा, काही होऊ दे मिरच्याच खातो तू. मिरच्या का खातो माहितीये का चैत्या? खूप मिरच्या खाल्ल्या ना तोंडाची आगाग होते, मग आपण खूप पाणी पितो, आणि मग त्यावर 2-4 घास खाल्ले ना की पोट टम्म भरतं, मग भूकच लागत नाही. म्हणून मी मिरच्या खातो. भाई यार मेरिट मध्ये आलायस तू. समर सरांचा धंदा मोठा आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, नाव आहे. त्यात तुलाही जॉब नाही, सगळ्यांचेच वांदे झाले. आई मला सगळं मान्य आहे, सगळं पटतंय, तरी पण समर सरांबरोबर तू बिझनेस करतोयस. भाई आज ना उद्या आपल्याला मिळेल ना नवीन धंदा करायला काहीतरी, तरी मनूसाठी करतोय रे मी. ती मुलगी बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात दिसतं ना मला यार, तिच्या डोळ्यात भीती दिसते मला चैत्या. तिला वाटतं मला कळत नाही, पण रात्रभर जागी असते रे ती. आमच्यासाठी आहे ना ती बिन दुधाचा चहा पिते रे. माझ्या भरोशावर तिने स्वतःचं घरदार सोडलंय, आहे त्या कपड्याची ती आमच्याकडे आली. तिच्या करता करायचं रे मला, तिच्या करता सेटल व्हायचं. चला एक चान्स मिळतो, एक चान्स. ही एवढीशी फट मिळाली ना, बघ मी कसा हायवे बनवतो. एक चान्स. भाई बघ एवढ्या बिझनेसच्या आयडिया काढल्यात आपण, यातल्या ज्या 2-3 आहेत ना कन्फर्म वर्क होणार. आपण दोघं मिळून करूयात. दाखव. मेघा, ही फाईल प्लीज आतमध्ये ठेवशील, आणि या 2 पेपरची झेरॉक्स काढायची याची आठवण करून दे. नोकर आहे का रे मी तुझी? मेघा, काय बोलणं, तो आपलंच काम करतोय ना. मी नाही सांगितलंय त्याला. हा बरं ठीक आहे, मी माझ्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून ठेवेन. ठीक आहे, गुड. कसली चर्चा चालली? चर्चा नाही, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. माझ्याकडे काय बघताय? मी काही नाही केलेलं, मला काय माहित नाही यातलं. हा म्हणजे त्यांना काही माहिती, म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम नाहीये. मग
मी अचानक इकडे राहायला आलो ना, तर माझे कपडे किंवा वस्तू हे सगळं कुठे ठेवायचं असा प्रश्न निर्माण झालाय. अच्छा अच्छा, एवढंच ना. मग तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे ठेवा. हा, मी मेघाच्याच कपाटात ठेवणार होतो कपडे. नाही नाही, माझी काहीच हरकत नाही, पण मेघाला विचारा. तिचीही काही हरकत नाहीये. फक्त काय आहे, त्या कपाटात म्हणजे ते कपाट मेघा आणि मानसी दोघींचं कपाट होतं ना ते, तर त्या कपाटात मानसीचे पण कपडे आहेत. तर आता मी आईना म्हंटल की आता आपल्याला या घरात मानसीचं नाव पण घ्यायचं नाही, मानसीच्या आठवणी पण काढायच्या नाही. मग मानसीचे कपडे कशाला ठेवायचे? नाही, तुमचाच नियम होता ना, म्हणून. तर मग आता ते कपडे ठेवायचे नाही तर देऊन टाकू अनाथाश्रमात, असं म्हणालो की नाही? हो हा, हो हो हो, तू म्हणालेलास खरंच. हे काय? ह्यात मनूचं सगळं सामान आहे, ह्यात मनूचे कपडे आहेत, सगळ्या वस्तू आहेत. मी एनजीओ पण शोधून ठेवले आहेत, देऊन ये तू. हा, चला मग मी देऊन येतो. मला ऍड्रेस मेसेज कर, मी देऊन येतो. मी जाऊन येतो. बघा, म्हटलं होतं की नाही, बाबांना काहीच वाटणार नाही, ते अजिबात चिडचिड करणार नाही. जातो मी. थांबा. द्या त्या वस्तू, माझी काही हरकत नाहीये, पण एकदा बघू तरी द्या देण्याआधी. काय काय आहे ते माझ्या मनूचं आहे. हो, या बाबा, बघा बघा बघा, आरामात बघा, म्हणजे तुमचा वेळ घ्या. हा, हा ड्रेस आहे ना, मनूला पहिल्या इंटरव्ह्यू साठी घेतला होता. तिचा अतिशय आवडता रंग. हे सगळेच ड्रेस तिचे आवडते. आणि हा कॉलेजच्या रिझल्टच्या वेळेस घेतला होता. हो, ही वही या वेडाबाईने अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. निर्मला, तुला आठवतं, तिचं हँड रायटिंग सुधारावं म्हणून शिक्षकांनी मला शाळेत बोलावून घेतलं होतं. रोज 5 वेळी लिहून काढायची. हे कवर बघ, माझ्याशिवाय कोणी कवर घातलेलं आवडायचं नाही, फाडून फेकून द्यायची. आणि नाचात मिळालेलं बक्षीस. सांग सांग, बोला ना, पाऊस पडेल का? लहान मुलं बोलायला शिकली ना का पहिला शब्द आई बोलतात.
पण ही गधडी पहिला शब्द काय बोलली माहित आहे? बाबा अगदी काल परवाच घडल्यासारखं सगळं लख. चला मी देऊन येतो कपडे अनाथ आश्रमात. चांगले आहेत ते कपडे, त्या वस्तू. द्या मनूला. कशाला खर्चात टाकताय तिला? ठीक आहे, मग मी व्यवस्था करते तिच्याकडे पोचवायची. कशाला? उषाताईंकडे द्या, त्या पोचत करतील. आणि कुणीही काही करण्याची गरज नाहीये, कळलं का? झालं सिद्ध? सत्यजित, सर कसलं अमेझिंग प्रेझेंटेशन दिलं तुम्ही. म्हणजे मला नाही वाटत असं कधी मला जमू शकेल. प्रॅक्टिस. जी गोष्ट आपल्याला येत नाहीये किंवा जी गोष्ट परफेक्ट होत नाहीये त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत राहावी लागते. आम्ही नक्की ट्राय करू सर. चला, लेट्स हॅव अ कॉफी. येस. या. प्लीज. थँक्यू सर. हा, 2 कॅपेचिनो. कॅपेचिनो. हो. अनिकेत बाकी एकदम टॅलेंटेड मुलगा आहे, व्हेरी स्मार्ट. फक्त त्याचं जे टॅलेंट आहे ना ते नीट चॅनलाइज करायला हवं. बरोबर आहे सर तुमचं. एकदा का अनिकेतचा बिझनेस सुरू झाला ना की मग बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मिस मानसी, बिझनेस करणं ही काही फार सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे बिझनेस म्हटला की त्याला एक बिझनेस पार्टनर आला. बिझनेस पार्टनर आला की ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या. आता अनिकेतचा बिझनेस पार्टनर म्हणून तुमच्यावर तुमच्यावरची जबाबदारी आता खूप वाढणार आहे. हो सर, माझा पूर्ण विश्वास आहे अनिकेतवर. माझाही. म्हणून तर इतकं मोठं रिस्क घेतोय ना. त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करतोय मी. मिस मानसी, माझ्या पास्ट एक्सपिरियन्स वरनं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा जॉब करत असताना तेव्हा एकंदरच सगळं लिमिटेशन असतं. म्हणजे जाण्याची येण्याची वेळ फिक्स असते, कामाची जबाबदारी सुद्धा लिमिटेड असते, पगार सुद्धा लिमिटेड असतो, ग्रोथ सुद्धा लिमिटेड असते. पण जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना तेव्हा स्काय इज द लिमिट. खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात आपल्याकडे, पण तेवढीच सॅक्रिफायसेस सुद्धा असतात. लुक ॲट मी. लुक ॲट मी. यू रिमेंबर आपल्या अलंकारी फायनान्सच्या या ब्रांचमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मी काय म्हणालो होतो? आपली ही ब्रांच जोवर फायद्यात येत नाही तोवर मी शूज घालणार नाही. आपली ही ब्रांच तोट्यात आहे. आपल्या सगळ्यांना ही ब्रांच फायद्यात आणायची. आणि जोवर ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी शूज आणि चप्पल घालणार नाही. मी सुद्धा सॅक्रिफाईस केला,
तसेच अनेक सॅक्रिफायसेस तुम्हाला सुद्धा करावे लागतील. अनिकेत तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. वेळ देऊ शकणार नाही म्हणजे? मी तुम्हाला घाबरवत नाही हो. आय मीन अनिकेतचा बिझनेस जोर सेट होऊ शकत नाही तोवर तो तुम्हाला वेळच देऊ शकणार नाही. रात्र दिवस त्याला बाहेर फिरावं लागेल, घरी येऊ शकणार नाही, तुम्ही एकत्र वेळ घालवू शकणार नाही. म्हणजे असे खूप अप्स अँड डाऊन्स येतात तुमच्या पर्सनल आयुष्यात, तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर ऑल दीज अप्स अँड डाऊन्स. अनिकेतचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे सर. अनिकेतचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हो. आणि तुमचं स्वप्न काय? माझं स्वप्न? हा, अनिकेतचं जे स्वप्न आहे तेच माझं स्वप्न. मिस मानसी, तुम्ही आत्ताच्या जनरेशनची मुलगी आहात. तुमचं स्वतःचं असं काही स्वप्न नाहीये, तुमचं काही अँबिशन नाहीये? हा, म्हणजे एक अँबिशन आहे ना. कुठलं? आई बाबांनी माझा आणि अनिकेतचा प्रेमाने स्वीकार करावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा, बस. बाकी मला काही नको. हे अँबिशन आहे तुमचं? या रेग्युलर गोष्टी आहेत, हे होईलच कधीतरी. पण मिस मानसी, तुमचं काही स्वप्न नाहीये, काही ध्येय नाहीये, काही गोल नाही सेट केले तुम्ही. म्हणजे हे असं नुसतं काम करत राहणं आणि ते ध्येय अचीव्ह करण्यासाठी काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे. मी असा कधी विचार नाही केला. हा, मग आता करा. दिस इज द राईट टाइम. तुमच्या समोर काही ध्येय नसेल, कुठलेही स्वप्न नसेल, तर मग आयुष्यात पुढचं पाऊल कसं टाकणार तुम्ही? सेल्फ डेव्हलपमेंटसाठी या गोष्टी गरजेच्या असतात. मिस मानसी, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर तुम्ही जर काही गोल सेट केलत ना, तर मग त्याच्या मागे तुम्ही असं झपाटून जाता, तरच काहीतरी जगण्यात थ्रिल आहे ना. नाहीतर काय, लाखो करोडो प्राणी पक्षी जन्माला येतातच की, मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय हो? सर, हे सगळं इतकं इम्पॉर्टंट असतं? कोर्स इम्पॉर्टंट असतं. स्वप्नांशिवाय माणूस म्हणजे पंखांशिवाय पक्षी. तुम्ही काय अचीव्ह केलं तर लग्न केलं, तेही पळून जाऊन, तेही त्या ड्रायव्हरशी. हा, हे असं सगळं वाटू नये म्हणून तुम्हाला इतकं सांगतोय मी. हो, स्वप्न ते नाही जे रात्री झोपल्यानंतर पडतं. स्वप्न ते जे तुम्हाला रात्री झोपू देत नाही. थिंक अबाउट इट.